मित्रांनो, महाराष्ट्रात असं गाव नाही जिथे या महेश मोटेचं नाव नाही. इंटरनेट सोशल मीडियावर मला मारलेला हा व्हिडिओ सध्या व्हायरल जातोय, पण या मागचा खरेपणा मी सांगतो मित्रांनो. मला त्यांनी मारलं हे खोटं आहे, पण ज्या कारणासाठी मला मारलं मित्रांनो हे चुकीचं आहे. माझ्याकडून अपघात झाला, काही स्त्रियांच्या अंगावर माझी गाडी गेली, पण हे काही चुकीचं नाही मित्रांनो. दारू पिऊन गाडी चालवणं हे पण काही चुकीचं नाही मित्रांनो. पण त्यांनी मला खूप त्रास दिला. हट, तिच्या आईचा दाना हाणला, मला लय बेकार वाटतंय. काय त्याच्या आईचा दाना, मला लय बेकार वाटतंय. मग काय म्हणता, तर 2 डब्या झेंडूबामची नशा केल्यानंतर स्वागत आहे भावांनो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये. तर भावांनो, आज आपण बोलणार आहोत एका इंटरेस्टिंग माणसाबद्दल, जे एवढा भयानक आहे, एवढा खतरनाक आहे, जे उडत्या पक्षाचे पंख मोजू शकते आणि बिना तेलाचा मार पण खाऊ शकते. लोक भाऊला पाहतात वळून वळून, आणि काय नाही बोललो. महेश मोटे बद्दल एक खास गोष्ट सांगायची म्हणल्यास, पास्ट मध्ये भाऊनं चोऱ्या केल्या, तस्करी केली, जेलमध्ये गेला, म्हणजे पास्ट मध्ये भरपूर चुका केल्या आणि आता पण चुकाच करायला. बिग बॉस मराठी कधी आहे बाबा नेमकं? भरपूर जण वाट बघतात, पण कुणालाच माहित नाही मित्रांनो, मी जर सोडलं तर. हा, कोणालाच नाही माहित, फक्त महेश भाऊला माहित आहे. कारण आताच बिग बॉसची टीम या रूम मधून बाहेर गेली. त्यांनीच तर महेश भाऊचे कपडे काढले, काम केलं आणि गेले निघून. म्हणून आपल्या महेश भाऊला बिग बॉसची सगळी माहिती माहिती. याचं पहिलं कारण हे आहे की सूरज चव्हाण बरोबर जो झापूक झपूक पिक्चर केदार शिंदे साहेबांनी काढला होता, तो पिक्चर फेल गेला. परिणामी 4 कोटी रुपयाचं कर्ज झालं आणि ते कर्ज झाल्यामुळे केदार शिंदे साहेब थोडस पाठीमागं आलं. आणि केदार शिंदे कोणाच्या पाठीमागं आलं माहित आहे का? महेश भाऊच्या पाठीमागं आले आणि त्याच्या कानामध्ये सांगितलं, महेश बाळा 4 कोटीचं नुकसान झालं रे, त्यामुळे बिग बॉसला उशीर होतोय. परिणामी 4 कोटी रुपयाचं कर्ज झालं. मला एवढं वाईट वाटतंय ना भाई, महेश भाऊ कपडे काढून बिग बॉस विषयी आपल्याला एवढी महत्वाची माहिती द्यायलेत. आणि कमेंट मध्ये एक जण काय म्हणतंय, महेश मोटेचे आंबे मोठे. मला लय बेकार वाटतंय. परिणाम झाला येणाऱ्या बिग बॉस वरती. आणि दुसरी गोष्ट ते म्हणजे बिग बॉस लेट का होते माहितीये का? कारण रितेश देशमुख साहेब सुद्धा आता जास्त पैसे मागायला लागले. झापूक झुपूक मूवीचा बिग बॉसवर काय परिणाम पडू का न पडू, पण महेश भाऊ तुम्ही जे घ्यायलात ना, त्याचा तुमच्या दिमागावर 1 नंबर परिणाम पडायलाय. आणि बरोबर आहे तुमचं, रितेश भाऊ घेणारच जास्त पैसे. मागचं पूर्ण सीझन त्यांना झापूक झुपूक करायला लावलं. यावेळेस चंगड्याला बोलवते आणि म्हणायला लावते, रितेश बोले पाणी में उतरेंगे तो बड़ी मछली खा जाएंगे ना मेरे भाई. चंगड्या बोले त्यात मला पोलिसांनी अडवलंय आणि ती म्हणते तुला सोडणारच नाही. कसं सोडते महेश भाऊ? एवढे भारी माणूस तुम्ही, तुम्हाला पकडल्यास कोणाला सोडू वाटन का? आणि पोलिसांचं काय सांगता येत नाही बाई. ते गरीबाला पकडते, त्रास देते आणि लवकर सोडत पण नाही. मला त्या पोलिसवाल्यांना फक्त एवढंच सांगायचंय, फक्त पकडू नका, हाना त्याला. खूप मोठे पोलीस अधिकारी भेटलेत काय? महेश मोटेला भेटले लय मोठे पोलीस अधिकारी, ते भेटले नसते बाई. याच्याच अंगामध्ये एवढे आळे आहे ना, हेच त्यांना जाऊन म्हणलं असं, पकडा मला पकडा, पोलिसांना विनंती आहे, मला पकडा. तुम्ही पण रील बनवा आणि एक दिवस आमच्यासारखं मोठं व्हा. नाही नको बाई, रील बनवून तुमच्यासारखं मोठं बनायचं असेल तर मला नाही बनवायचं बाई रील. घरामध्ये 2 घास खाऊन आम्ही खुश आहे. तुमच्यासारख्या लाखो लोकांच्या शिव्या खाणं आमच्याकडून तर नाही होणार. जी कॉमेडी आहे ना, कॉमेडीचे एक युनिक पण आहे, वेगळे पण आहे. मला आवडतो बरं, 100% तुझे व्हिडिओ बघून लय असतो. असंच बोलावं लागतंय बघा, जेव्हा मित्रांनो तुम्ही हॉटेलमध्ये जाता आणि बिल त्याच्याकडून भरून घ्यायचं असतंय. भलेही त्याचे व्हिडिओ एकदम कुच्चड असो, पण तुम्हाला काय म्हणायचंय, जी कॉमेडी आहे ना, कॉमेडीचे एक युनिक पण आहे. भलेही लातूर मध्ये त्याला घंटा कोणी ओळखत नसो, पण तुम्हाला काय म्हणायचंय, आपल्या लातूर शहराचा आवाज. बस एवढंच करायचंय. मग ते हॉटेलचं बिल बी भरतंय आणि आपल्यासाठी 2 शब्द बी बोलतंय. नीट जरा चांगला कमेंट करत जावा. देवानं तुम्हाला हात दिले, बोट दिले, जरा चांगला कमेंट करत जावा. येड लागले उचलली जीभ लावली टाळूला म्हणते तसं उचलला बटन लावला कमेंट बॉक्सला करत जाऊ नका. बरोबर आहे भाई, लोक काही बी कमेंट करते, खतरनाक आहे लोक. पण तुम्ही बी जरा चांगला कॉन्टेंट बनवा ना. उगं ते रिचार्ज स्वस्त झाले म्हणून घेतला मोबाईल आणि बनवला व्हिडिओ, तसं करू नका ना. चांगला व्हिडिओ करा, चांगलं वागा. अरे काहीतरी चांगलं कर जीवनात. हॉटेल तिरंगाचं पाण्यामुळे हॉटेल वाहून गेलंय, तसं पुण्यामध्ये माझं पण आलेल्या धरणाला पुरामुळे मित्रांनो माझी पण चड्डी वाहून गेली. काय हरामी माणूस आहे होय. मला वाटलं त्या हॉटेलवाल्याचं नुकसान बघून याला वाईट वाटलं असन, त्याला आदर देण्यासाठी व्हिडिओ केला असन, पण भाऊने व्हिडिओ केलाय वाहून गेलेल्या चड्डीसाठी. पण चड्डी वाहून गेली काय, याची कोणी दक्षता घेईल का नाही? कॅप्शन मध्ये लिहिलंय महाराष्ट्रात शोक कुळा, पण याच्या तोंडावर शोक काय दिसायला झालाय. याच्या अंगामध्ये कुळाचा भाऊ किडा आहे. पण ताण नको घेऊ महेश भाऊ, त्या चड्डीचं जे नुकसान झालंय ना, त्याची दक्षता आम्ही घेतो. 1 महिना राहिलाय बघ, महिनाभर नीट वाग. दिवाळीला तुला 2 चड्ड्या आणि त्याच्यासोबत 2 फ्री, समजून घ्या.
Hello, Marathi people. I have came to Maharashtra. या बारीला भाऊच्या गाडीत इंग्लिश किडे घुसलेत. स्टॅफिलो कोकस. Hello, my friend. Do you speak English? What's your name? My name is Mahesh. I came from America. Hi, sir. How much do you earn your monthly salary? कशाला त्या गरीब माणसाला परेशान करायला भाऊ? त्या बाबानं म्हशा चरायला आणल्यात आणि हे महेश त्यांना मंथली सॅलरी विचारायलाय. आता काय म्हणाव तुला शिव्या दिल्या तरी फरक पडे ना. बरं इंग्लिश बोलायला तर बोलायला, वरून याचा ऍक्सेंट बघा. Hello, Marathi people. अरे काय लावडा फस गया मुंह में. नेमकंच महेश भाऊनं 2-3 जणांचा मार खाल्ला. मला काही चांगलं नाही वाटलं भाऊला असं मार खाल्लेलं बघितलेलं, पण मला हसू तेव्हा आलं जेव्हा मी भाऊचा ही व्हिडिओ बघितला. आज मी पुण्यात बिनधास्त फिरतोय, पीएमटी मध्ये फिरतोय, रोडवरती फिरतोय. मला लोक म्हणतात अरे तुला पण कुणी येईल मारायला. मी म्हणतो अहो तुम्ही येऊन तर बघा. येऊन तर बघा. बघितलं मग येऊन हाणला भाई, चांगला हाणला. मला बॉक्सिंग येते, सेल्फ डिफेन्स मध्ये कराटे येते. म्हणजे भाई बडे बडे बात और ढुंगन पे खाया लाता. पत्र्याच्या घरात राहतो म्हणजे गरीब नाही रे. माझ्याकडे पण आयफोन आहे. कोण म्हणलं भाई तू गरीब आहे? मूर्ख आहे ते जे तुला गरीब म्हणायले. गरीब माणूस अन्न खाण्यासाठी मेहनत करताय आणि तू शिव्या खाण्यासाठी. ही वाघाने केलेली माणसाची शिकार आहे काय? वाघांनी भरलेल्या जंगलात मला चकवा लागला. वाघाला साईडला ठेव, पहिले मला सांग जंगल कुठे? अंडीचा हाड आहे मित्रांनो. कोणत्या तरी प्राण्याचं कुठलचं हाड आहे काय माहित. हातात घेऊन म्हणते माणसाच्या मांडीचं आहे. हातात घ्यायच्या आधी भाऊनच चाटून पाहिलं होतं. आणि मी आज अशा जंगलात आलोय बघा, आसपास कुठेही वस्ती नाही. वरती कॅप्शन लिहिलंय गावठी मॅन वर्सेस वाईल्ड. अरे ते बिअर गिल जंगलात जाऊन सर्वाइव्ह कसं करायचं ते शिकवतंय. जंगली प्राण्यांचा निवारा दाखवतंय. आणि आपला महेश भाऊ जंगलात जाऊन काय दाखवायलाय? चिमण्याची खोपी. माणसांच्या कॉलन्या सोसायटी असतात ना, तसे पक्ष्यांच्या बी सोसायटी आहेत बरं का. बघा दिसले का ह्या झाडावर? हा दिसली आम्हाला चिमण्याची गोकुलधाम सोसायटी. तर ह्याच्यामध्ये लाखो मुंगे राहते काय, त्याचबरोबर साप आणि प्रत्येकाच्या वेगळ्या कॉलन्या आहेत. इकडे वेगळी. अरे बाप, काय शोध लावलाय महेश भाऊने. हे आहे मुंग्यांचं ढोलकपूर. महेश भाऊ बस झालं बरं, तिथं नका राहू. आता लवकर जंगलातून बाहेर या आणि जंगलातून एक जनावर कमी करा. आज मी ज्या गादीवरती झोपलो ना मित्रांनो, गादी नाही टावेलय भैताने. ती गादी कधीच हॉटेलला सर येणार नाही. एखादा मुगडा नाही तर किडा चावते ढुंगणाला, मग कळण तुला सर. मग सर पण येतील, एवढा मोठा फोड पण येते आणि मग तुला लय मज्जा येते. जे मला बरेच जण म्हणतात की लगा तू कसलं फुटू टाकतोय चुंबन घेतलेलं वगैरे. शेतकऱ्याच्या पोराने केल्यावर दुखतं काय रे तुमच्या पोटात रे कडून? शेतकऱ्याच्या पोरानं केल्यास कशाला दुखल? नाही दुखत भाऊ आमच्या पोटात. तिकडे पैसे देऊन बघूस तर आम्हाला इथं फ्री मध्ये बघायला भेटायले. चुंबन झालं, आता पुढचं दाखव. शीला नावं ठेवणाऱ्यांनो, कुठल्या तर कावळ्यानं इथं येऊन शी केली आणि त्यातनं एवढं सुंदर वटवृक्षाचं झाड आलंय. शीचं मोटिवेशन फेका भाई ते संदीप माहेश्वरी. शी वरून कोणी मोटिवेशन देऊ शकतंय तर ते फक्त आपले महेश भाऊ. महेश भाऊ तुम्ही खरंच लय भारी आहेत. एवढे भारी की शी. महेश भाऊचं आणि शीचं एवढं काय नातं आहे काय माहित. भाऊ शी वरून मोटिवेशन देतय, विमानात जाऊन शीचा व्हिडिओ टाकतय आणि इन्स्टावर व्हिडिओ टाकून शीच करतय. खतरनाक माणूस आहे भाई महेश भाऊ. आपल्याला काही हेट नाहीये. बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून टाका, जास्तीत जास्त शेअर करा. भेटू लवकर.